दुसरा एक विषय असा आहे की गावामध्ये प्रचारामध्ये आणि काही याच्यामध्ये बाईट देण्यात आली अशी की ग्रामपंचायतच्या असणाऱ्या सर्व कुटुंबाच्या घरपट्ट्या 50% माफ करणार आणि त्या पट्ट्या घरपट्ट्या ज्या आहेत किंवा जो कर आहे तो आम्ही स्वखर्चातून त्याच्यामध्ये भरणार आहोत. चुकीचं काय? 100% चुकीचं काही नाही, पण आज निवडणुकीच्या काळामध्ये हे तुम्ही आश्वासन देताय. गेले अनेक कित्येक वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती. 28 वर्ष शिवाजी शेठ बडे त्या ठिकाणी सरपंच होते. त्यानंतर 5 वर्ष परत ते सदस्य पदामध्ये होते. त्याच्यानंतर परत बाळासाहेब बडे त्या ठिकाणी सरपंच होते. त्याच्यानंतर पुढचे 5 वर्ष, त्याच्या पुढचे 5 वर्ष, असे 10 वर्ष त्यांच्या असणाऱ्या संबंधित लोकांकडे सत्ता होती. आणि याच्यामधनं त्यावेळेस आपल्याला काय झालं मग लोकांच्या पट्ट्या माफ करायला. आणि त्यांनी अजून एक मुद्दा मांडला की मी सरपंच असताना खूप लोकांच्या पट्ट्या भरल्या. वाणी साहेब त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर ग्रामपंचायत सदस्य होतो. ताना शेठ बडे त्या ठिकाणी सदस्य होते. अजून आमचे बाकीचे सहकारी होते. तर त्या घरपट्ट्या भरत असताना आमच्यावर सुद्धा वाढवायची जबाबदारी सोपवली होती. निर्मल ग्राम पुरस्कार आम्हाला घ्यायचा होता, म्हणून सर्वांनी आपापल्या वार्डमधल्या पट्ट्या असतील त्या जमा करा आणि त्या त्या ठिकाणी भरा. नाही लोकांनी भरल्या तर तुम्ही त्या पट्ट्या भरा असं सगळ्यांचं ठरलं. आणि मग त्याच्यामध्ये मी सुद्धा 2-2.5 लाख रुपयाच्या पट्ट्या त्याच्यामध्ये भरल्या. काहींनी 1-1 लाख रुपये जमा करून त्या भरल्या आणि आम्ही 100% वसुली करायचं काम केलं. आणि नंतर काही लोकांनी आम्हाला त्या दिल्या रिटर्न, काही गोरगरिबांनी नाही दिल्या. असंच त्यांच्या बाबतीत झालं, परंतु त्यांनी असं भासवलं की त्या पट्ट्या मी भरल्यात म्हणून, आणि याच्यामधून लोकांची त्याच्यामध्ये दिशाभूल गेली. त्याचप्रमाणे घरकुलाचा विषय, केंद्र शासनाचा प्रोजेक्ट असणारा हा घरकुल योजना, त्याच्यामध्ये जे काही दारिद्र्य रेषेखाली लोक होती त्या सर्वांना त्या ठिकाणी घरकुलं मंजूर झाली होती आणि त्यांना ती घरकुलं मिळाली. त्याचप्रमाणे पाठीमाग एक 10-15 वर्षाच्या पूर्वीच्या कार्यकाळामध्ये ज्यांचे कोणाचे घर एक कच्चे असतील किंवा त्या ठिकाणी चांगले नसतील तर त्याचा सर्वे होऊन त्या लोकांना सुद्धा घरकुलं मिळत असायची. परंतु आता तसं शासनाने थोडंसं त्याच्यावरती निर्बंध आणलेले आहेत. आपण ग्रामसभेच्या यादीनुसार जवळजवळ 230 लोकांची यादी आपण ड मधून त्या ठिकाणी पाठवलेली आहे, त्यांच्या घरकुलाची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये लोकांना भविष्य काळामध्ये त्या घरकुलांची मंजुरी मिळून ती त्यांना मिळणार आहे. केंद्राचा हा प्रकल्प असल्यामुळे त्या गोष्टी मिळणार. घरपट्टीचा विषय जो यांनी मांडला, ठीक आहे, घरपट्टी आज जवळजवळ समजा 33-35 लाख रुपये आमचा डिमांड आहे, मागणी आहे ग्रामपंचायतची. वर्षाला जर 100% वसूल झाला तर 35 लाख रुपये समजा आपण धरले तर वर्षाचे 35 लाखाचे हे जर 50% भरणार असेल तर त्या 50%ची रक्कम किती झाली? 17.5 लाख रुपये. 17.5 लाख रुपये हे खिशातनं भरणार आहे. आणि आता निवडणुकीमध्ये सांगताय तुम्ही, म्हणजे हा आचारसंहितेचा एक भंग आहे. तुम्ही त्या निवडणूक आयोगाच्या असणाऱ्या नियम अटीचा त्या ठिकाणी पायदळी तुडवताय आणि एवढं करून फक्त हे मतदारांना भुरळ पाडण्यासाठी ही गोष्ट वक्तव्य केलेली आहे. मग इथून पाठीमागे आजपर्यंत तुम्ही का नाही केली ही गोष्ट, हे माझं त्याच्यामध्ये त्यांना विचारणं आहे. आणि हे करत असताना अजून त्यांनी एक सांगितलं की माझे सर्व सदस्य खाली निवडून आले तरच तुमच्या शब्दाला बांधील आहे. म्हणजे लोकांना वेठीस धरायचं, लोकांना हे अशा गोष्टी सांगायच्या. त्यांनी सांगावं ना की मी जरी निवडून नाही आलो तरी मी तुमच्या लोकांच्या घरपट्ट्यावर एवढी माझ्यात हिंमत आहे, हे का नाही म्हटले ते? आता निवडणुकीच्या पुरते ह्या गोष्टी बोलायच्या. 100% अशी बनवाबनवीच आहे. काय त्याच्यामध्ये चूक आहे? 5 वर्ष सगळ्यांना सोबत घेऊन मी काम केलं आणि यांनी चर्चा करायची की कोणाला सोबत घेतलं नाही, एकटे मीपणा चाललेला आहे. अरे मीपणा काय, मी सगळ्यांना सोबत घेऊन विचारून ग्रामसभा लावून त्याच्यामध्ये आपण काय प्रस्ताव मागणी करतो, त्याचे ठराव करतो, ते आपण शासनाकडे सादर करतो, त्याचा पाठपुरावा करतो, त्या गोष्टी आणतो. यांनी जी काही कुठली कामं आणलेली असेल तर यांनी दाखवावं. त्यांच्या कार्यकाळात झालेली कामं त्यांची आहेत, माझ्या कार्यकाळात झालेली कामं माझी आहेत, ती मीच म्हणणार ना, का दुसरं कोणाचं म्हणणार? हा विषय आपण त्याच्यामध्ये मांडल्यानंतर हे ते प्रत्येक मुद्दा अशा वेगळ्या प्रकारे खोडतायत आणि वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी मांडताय. हा फक्त निवडणुकीपुरता मुद्दा आहे. माझी ग्रामस्थांना एकच विनंती राहील, आता हे शेवटचे 2 दिवस राहिलेले आहे, याच्यामध्ये अजून काहीतरी वेगळे गोष्टी ते करतील, घडवतील. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही आज विचार करा की माझ्याबरोबर सगळे सर्वसामान्य लोक कार्यकर्ते आहेत, हे मागच्या वेळेसही होते. जर यांचं चांगलं कार्य होतं, हे जर एवढे सगळे चांगले त्या ठिकाणी पुढे होते तर लोकांनी यांना डावलून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या हातामध्ये का ग्रामपंचायत दिली बरं? हे करत असताना मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्वांनी पाहिले, आजूबाजूची सगळी गावं, तालुक्यातील गावं, जिल्ह्यातील काही असणारी प्रमुख त्या ठिकाणी लोक हे पाहतायत की चांगलं काम आहे, चांगली ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी कामकाजाचा जो काही कार्यभार आहे
तो सगळा पूर्णपणे पारदर्शी आहे हे लोक त्याच्यामध्ये सांगतात आहे. यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या, ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, हे आम्ही समाजासमोर मांडायच्या का, बोलायच्या का, सांगू का मी या गोष्टी? काय विषय? विषय खूप आहेत. एकच विषय महत्वाचा सांगतो तुम्हाला. आमच्या कार्यकाळामध्ये ते सरपंच असताना बाळासाहेब बडे मी सदस्य होतो. आमच्याकडं 4 नळ पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर झाल्या टप्प्याटप्प्याने. त्याच्यामध्ये 14 नंबरची एक स्कीम, त्याच्यानंतर मोकजबाग मधली एक, दुसरी कांदळी फाट्यावरची पाण्याची टाकी आणि एक शिंदेमळा आणि MIDCची इथली त्या ठिकाणी असणारी पिण्याच्या पाण्याची योजना, अशा 4 पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या. त्याच्यानंतर एक सुतार टिकेमध्ये असणारी गावात खोदलेली विहीर, तिच्यातून नेलेलं तिकडचं ते पाण्याची लाईन. म्हणजे अशा ह्या योजना त्या आमच्या कार्यकाळामध्ये त्या ठिकाणी कामं झाली, पाईपलाईनी टाकल्या. पण फक्त 14 नंबरची टाकी वगळता सगळ्या टाक्या तुम्ही जर पाहिल्या तर एकाही टाकीमध्ये पाणी गेलं नाही. फक्त लाईनी टाकल्या, त्या ठिकाणी बिलं काढली गेली आणि लोकांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. त्यावेळेस वाणी साहेब लोकवर्गणी काढायची 10% आणि त्याच्यामधून पाणी पुरवठा योजना मंजूर व्हायच्या. त्याच्यामध्ये 14 नंबरचं मी नियोजन केलं, मी तिथला सदस्य होतो. 14 नंबरची पाण्याची टाकी आजही तेव्हापासून चांगल्या स्थितीमध्ये चालू आहे आणि या 3 टाक्यांमध्ये आतापर्यंत पाणी गेलं नाही. त्याचं नियोजन मी केलेलं आहे. जल जीवन मिशन अंतर्गत आता ह्या 3 टाक्या घेऊन जी चुकीची कामं केली तुम्हाला ते उशिरा का लक्षात आलं? आता माझ्या कार्यकाळामध्ये ती मी सुधरवली. त्याच्यामध्ये आता आपण पाणी सोडणार आहोत या जल जीवन मिशनच्या अंतर्गत. त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी गेल्यानंतर सगळ्यांना ते मिळणार आहे. उशिरा लक्षात आलं म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत काम चालू आहे. मोटर सुद्धा त्याच्यामध्ये अजून वाणी साहेब मोटर आहेत, कनेक्शन घेतलेले आहेत, पण टाक्यांमध्ये पाणीच गेलेलं नाही. त्यावेळेस एका टाकीमध्ये पाणी गेलं तर ते एकदम गळत होतं. कॉन्ट्रॅक्टरला कितीतरी वेळा बोलवलं, त्याच्यामध्ये नोटिसा काढल्या, कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट मध्ये गेले. कॉन्ट्रॅक्टर नंतर सांगण्यात आलं की माझ्या परस्पर यांनी चेक काढून घेतले, मी अडचणीत आलो, मला अडचणीत आणलेलं आहे. अशा खूप काही गोष्टी पुढे आल्या. आम्ही म्हटलं की चला नको जाऊ द्या काय बाकीच्या गोष्टीचा विरोध करायला. पण आता हे जर उन्ही धुनी काढत असेल तर आम्हाला या गोष्टी समाजासमोर मांडणं गरजेचं आहे. आणि नसेल तर तुम्ही आताही चला माझ्यावर, तुम्हाला दाखवतो त्या टाक्यांची विहिरींची परिस्थिती काय आहे ते. मग ह्या गोष्टी यांनी त्यांच्या झाकून ठेवायच्या आणि दुसऱ्यांनी केलेली चांगली कामं फक्त तुम्ही अशा पद्धतीने दाखवायची. वाणी साहेब मला आयुष्यात काय मिळालं नाही तरी चालेल, परंतु अशा चुकीच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने जे काही लोकांना भूलथापांना तिथं त्या ठिकाणी भुरळ घालतात, अशी लोक समाज व्यवस्थेमध्ये जाता कामा नये, अशीच माझी खरं तर सर्व मतदारांना विनंती आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.